गरीब शेतकऱ्याचे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खेड्यामधून शहरामध्ये येत असतात. नोकरीची आशेने त्यांनी प्रयत्न सुरू करत असतात. कमी जागाची जाहिरात आली तरी पण फॉर्म भरतात. अभ्यास तर जोरदार तातडीनं करतात, पण मधामध्येच पेपर ऑर्गनाईज करणारी कंपनी म्हणो की त्या संस्थेसाठी जी ते पेपर काढण्यात येत आहे, तिथले लोक त्या पदांची निलामी करून टाकत असतात. तशीच घटना मागच्या हप्त्यात एक घडून आली आहे. मी स्वतःच एक पेपर द्यायला गेलो होतो, ज्यामध्ये 100 जागा होत्या फक्त. त्यामध्ये घोटाळा असा झाला की पेपर देताना फर्स्ट शिफ्टवाल्या मुलांचे आणि ॲन्सर पण जे क्लिक केलं आपण ते दाखवतच नव्हतं. दुसरंच कोणतं तरी ऑप्शनमध्ये ॲन्सर दाखवत होतं. अर्ध्या एक तासाने ते सिस्टीमच हँग झालं आणि शटडाऊन करण्यात आलं. माझी सेकंड शिफ्ट होती, तरी पण तातडीने आंदोलना टाईप त्या परीक्षा केंद्रावर आम्ही सगळं जमून आणलं कार्यक्रम, पण तरी काही झालं नाही. त्या कंपनीने आपले हात समोर करून दिले आणि म्हणाले, ज्या संस्थेसाठी आपण पेपर बनवत आहोत ते उत्तर देणार. त्या उत्तराची वाट पाहत आम्ही 1-2 तास झाडाच्या सावलीमध्ये बसून होतो. त्यावेळेस अशाच चर्चेमध्ये 2-3 मुलांचा विषय आला की त्यांनी म्हटले की या ज्या जागा आहेत 100, त्याच्यापैकी बहुतांश जागा हा विकल्या गेलेल्या आहेत. अशा बहुतशा जागा खूपशा जणांनी विकत घेऊन टाकल्या आहेत. तर किती पैशांना? तर 30 ते 35 लाख रुपयेसाठी एक सीट त्यांनी विकत घेतलेली होती. त्यांना फक्त परीक्षा केंद्रावर जाऊन प्रेझेंटी दाखवायची होती. बाकी त्यांचा पेपर तर ऑटोमॅटिक होतच होता आणि त्यांना नोकरी पण मिळणारच होती. अशा तऱ्हेने ही घटना घडण्यात आली होती. असे जर पैसे घेऊन नोकरी द्यायची होती तर डायरेक्ट जाहिरातच काढली असती ना, 30-35 लाख रुपये द्या आणि सरकारी नोकरी पहा बा. ज्यांची आता ऐपत राहणार ते विकत घेणार. गरीब शेतकऱ्यांची मुलं राहणार आपले शेतीच करत. आणि जे पेपर ऑर्गनाईज करणारी कंपनी होती त्यांनी पण सेंटर पण असे दूर दूर दिले. मी पूर्व महाराष्ट्रामधला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन पेपर देत होतो. त्याच्यासाठी माझ्या 2 रात्र खराब झाल्या. ज्या दुसऱ्या दिवशी पेपर देण्यात आला आणि याच्या वेळेस पण दुसरी रात्र खराब होऊन गेली आणि 2 दिवस तब्येत तर बिमार राहिली ते अलगच. त्याच वेळेस जे संस्थाचे जागा निघाल्या होत्या त्यांनी ईमेल पाठवला आणि पेपर सध्याच्या कॅन्सल करून पोस्टपोन करण्यात येईल असे जाहीर केले. आणि जे काही अशा अफवा फैलून राहिल्या, पदं विकल्या गेलेल्या आहेत, ते असं वगैरे काहीच नाही असं त्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. आता ते काय आहे, विकल्या गेले का नाही गेले, पण मुलांनी सांगितलं होतं संस्थेचे जो काही प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्या थ्रूच ते जागा विकण्यात आलेली आहे. तर काही ना काही पर्सेंट तरी त्याच्यामध्ये सच्चाई असू शकते बा, असं मला तरी वाटतंय. कॅन्सल झालेले तेच पेपर आता एका हप्त्यानंतर त्याच सेंटरवर त्याच शहरामध्ये परत होणार आहे. आता परत या पूर्व महाराष्ट्रातून परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार. आणि हा वेगळा खर्च, जाण्या येण्याचा, राहण्या पाण्याचा, खाण्यापिण्याचा तिथं वेगळेच खर्च राहतात. एक्झाम फी 1000 रुपये घेतात आणि असे लाखांमध्ये सीट विकून घेतात. सामान्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या मुलांनी करावं तर करावं काय? तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल कळवा कमेंट सेक्शनमध्ये.